धन ट्रेडिंग चार्ट्सवर इथे इंडिकेटर्सवर जेव्हा तुम्ही याल, इंडिकेटर्सवर क्लिक करून RSI टाईप कराल तर हा पहिला इंडिकेटर आपल्याला लावायचा आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा जसाही आपण लावतो तर खाली बघा असा एक इंडिकेटर आपल्यासमोर आला आहे, प्राईजवरती आहे आणि खाली हा इंडिकेटर अप्लाय झाला आहे. इथे तुम्हाला RSI 14 असं दिसतंय. 14 म्हणजे डिफॉल्ट पिरियड 14 आहे. गेल्या 14 कॅन्डल्स हा डेटा कॅल्क्युलेट करतो आणि आजच्या जर कॅन्डलवर मी कर्सर आणला तर याची आजची व्हॅल्यू दिसते 44.28. RSI वरतून खाली पडला आहे. तर जसं आपण बघू शकतो, आता मी चार्टला थोडंसं स्क्वीज करतो आणि तुम्हाला लक्षात येईल हा जो मधला गॅप आहे, एक कलर एरिया दिसतोय, आपण असं म्हणू ही वरची लाईन 70ची आहे जी ओव्हरबॉट त्यांनी सांगितली ती. याच्या वरती गेलं तर RSI थोडा पीक होतो, परत थोडा खाली येतो, वरती जातो खाली येतो, एका रेंजमध्ये फिरतो आहे. का कारण गेल्या 14 कॅन्डलचा डेटा कॅल्क्युलेट करतो. मार्केटमध्ये त्याच्याकडे पूर्ण मोठी हिस्ट्री नाही आहे, फक्त गेल्या 14 कॅन्डलप्रमाणे वाढला आहे की कमी झाला आहे तो इंडेक्स किंवा तो स्टॉक, त्याप्रमाणे त्याची आजची व्हॅल्यू ठरते. तर तसंच गेल्या 14 कॅन्डल्सचा डेटा जर बघितला, आपण इथे चार्ट थोडं झूम करून बघूया की इथल्या गेल्या 14 कॅन्डल्समध्ये बघूया तर प्राईस थोडी वरी गेली, थोडी खाली आली. खाली येताना गेल्या या 2-3 कॅन्डल्समध्ये थोडं जोरात जास्त खाली आली, म्हणजे मोठ्या रेड कॅन्डल्स दिसतात, आपण त्याला असं म्हणू वाईड रेंज कॅन्डल दिसतात. त्यामुळे ही व्हॅल्यू इथे कुठे साधारण 63-64 होती, तिथनं पडून आता 44 आसपास आली आहे. तर RSIमध्ये असं रेंजमध्ये फिरणं येतं. RSIला अशा काही स्ट्रॅटेजीज लोक यूज करतात, त्या सगळ्या गोष्टींचं आपण आता बोलूया. की 30 जनरली गेलं तर लोक म्हणतात तिथनं बाउन्स येईल. मी असं सांगेल की तुम्ही असं नका पकडू की 30वरनं बाउन्स येईल म्हणून तुम्ही बुलिश ट्रेड घेतला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट आहे RSIमध्ये ते शिकणं जास्त गरजेचं आहे RSI सोबत, ती आहे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स म्हणजे नक्की काय? डायव्हर्जन्स म्हणजे काय? बऱ्याचदा RSIची एक व्हॅल्यू आपल्याला कळते, त्याला आपण कम्पेअर करू शकतो. जसं आता मी थोडक्यात तुम्हाला इथे दाखवेल, तर इथे मार्केट ह्याच लेवलला होतं आणि आता इथून त्याच्यावरती गेलं होतं ह्या ह्या 2 लेवलला मी जर कम्पेअर करेल RSIच्या व्हॅल्यूशी, तर RSIची व्हॅल्यू बघा कशी दिसेल. जर तुम्ही बघाल तर इथे RSI होता साधारण 76, खाली तुम्हाला दिसतं आहे, जेव्हा मी इथे कर्सर नेला तर खाली 76ची व्हॅल्यू दिसते. इथे जेव्हा आणतो तर इथे व्हॅल्यू आहे 53. तर ह्याच वेळेस म्हणजे प्राईस 2600 आहे, इकडे प्राईस 2600च्या आसपासच होती, पण RSIची व्हॅल्यू तेवढी नाही आहे, कारण की गेला 14 कॅन्डल्समधला डेटा तेवढा पॉवरफुल यावेळेस नव्हता, तो जेवढा यावेळेस होता. तर म्हणून आपण असं म्हणू की याने एक डायव्हर्जन्स क्रिएट झाला आहे. समजा हा प्राईजवरनंच बनतोय, तर प्राईस जर वर जाते तर RSI वर जायला हवा होता, पण जर प्राईस वर जाते आणि RSI नाही जाऊ शकत आहे, याचाच अर्थ एक डायव्हर्जन्स आहे. या डायव्हर्जन्सला आपण काय म्हणणार आहोत? नेगेटिव्ह डायव्हर्जन्स. काय झालं? प्राईस तो वर गेली पण RSI वर गेला नाही. जसं आता आपण इथे बघितलं, हा एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्सचा एक उदाहरण झाला. चला तर अजून कुठेतरी बघूया की या व्यतिरिक्त उलटं काहीतरी होऊ शकतं मार्केटमध्ये, की प्राईस बऱ्याचदा खाली पडते, पण खाली पडल्यावर RSI खाली नाही पडला आहे समजा, तर त्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.